अशी परिस्थिती आहे आतापर्यंत इथे बाहेर बांधकाम सुरू होतं आणि बांधकाम सुरू असताना दीक्षाभूमीच्या इथे बॅरिगेट्स लावण्यात आले होते, जेणेकरून तिकडची माती इकडे येऊ नये किंवा इकडचे धम्मबांधव जे दीक्षाभूमीला व्हिजिट करायला येतात ते त्या साईडला जाऊ नये, ज्यामुळे अपघात होऊ शकतो. आता परिस्थिती ही आली की दीक्षाभूमीला व्हिजिट करणारे जे लोक आहेत, जर दीक्षाभूमीला एक राऊंड मारतो म्हणाले, भ्रमण करतो म्हणाले, तर ते सुद्धा आता पॉसिबल नाही आहे. आणि बघाल तर आज इथे बॅरिगेट लावण्यात आलेला आहे, इथून सुद्धा रस्ता पॅक करण्यात आला आहे, जेणेकरून धम्मबांधव दीक्षाभूमीला एक राऊंड सुद्धा मारू शकणार नाही, अशी परिस्थिती आलेली आहे. होऊ शकते उद्याला दीक्षाभूमीचा मेन गेट बंद करतील, तिथे सुद्धा बॅरिगेट लावेल आणि तिथे सुद्धा धम्मबांधवांना येण्याची सक्त मनाई केल्या जाईल. अशी परिस्थिती इथे उद्भवलेली आहे आणि लोक आताही हे म्हणतात की दीक्षाभूमीला कोणताच धोका नाही आहे. धन्यवाद. लोक जे म्हणतात ना सौंदर्यीकरण हेच होणार आहे. सौंदर्यीकरणाच्या नावाने फक्त लोकांना बंद करण्यात येणार आहे, लोकांची एंट्री बंद करण्यात येणार आहे आणि आपलाच गेट आपल्याला खोलासाठी जबरदस्ती करावी लागेल. होऊ शकते अशी परिस्थिती येईल की आपण जर गेट खोलायला गेलो तर पोलीस, जो पवित्र भूमी आहे इथे लाखो संख्येने लोक येतात आणि इथली माती आपल्या मस्तकाला लावतात. अशी परिस्थिती, अशा या आपल्या मातीला हे बाहेर घेऊन जात आहे आणि ही जो पवित्र माती आहे ही कुठे टाकण्यातच आहे, कुठे जात आहे हे कोणाला माहिती नाही. दीक्षाभूमीला लागून एकदम जवळ हे खोदकाम सुरू आहे. खोदकाम सुरू असताना जे व्हायब्रेशन होतात, जे व्हायब्रेशन जमिनीच्या आतमध्ये बसत आहे, त्या जमिनीच्या व्हायब्रेशनमुळे बघाल तर दीक्षाभूमीला काय धोका निर्माण झालेला आहे. बघाल तुम्ही जवळ जाऊन बघाल तर तडा गेलेला आहे, इथे छोटे छोटे क्रॅक्स दिसत आहेत. हे क्रॅक कालांतराने मोठे होणार आहे. इथे बघाल, आणखी पुढे याल, या इकडे तुम्हाला दाखवतो. हे जो क्रॅक्स आहेत हे बघाल तुम्ही, सरपरचा जो आडवा जो पिल्लर दिलेला आहे त्या पिल्लरला बघा वरती क्रॅक दिलेला आहे. सोबतच बघाल त्याच्या बाजूचा जो कॉलम आहे, पिल्लर आहे, त्याला सुद्धा गेलेले आहे. अशा पद्धतीचे आम्हाला दिसून लागताना दिसेल. आणि लागून बांधकाम सुरू आहे आणि हा जो आहे धक्का दीक्षाभूमीला बसतो आहे. आणि आताही इथले अधिकारी फक्त एवढेच म्हणतात की इथल्या कामाचा कोणताही धक्का दीक्षाभूमीला लागणार नाही आणि दीक्षाभूमीला कोणताही धोका नाही, शेवटपर्यंत हेच सांगतायत. परंतु प्रॅक्टिकल आपण बघितलेलं आहे इथे कोणत्या पद्धतीनं दीक्षाभूमीला धोका निर्माण झालेला आहे. आणि हे क्रॅक्स जे आहे कालांतराने मोठे होतील आणि तेव्हा प्रत्येक धम्मबांधवाला हा दिसून पडेल. मित्रांनो, बाहेर खोदकाम सुरू आहे आणि खोदकामाचा कोणताही धक्का या वास्तूला, दीक्षाभूमीच्या आतमध्ये आपण आहोत, या वास्तूला कोणत्याही प्रकारचा धक्का लागणार नाही असं वक्तव्य इथल्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. तर बघा मित्रांनो, इथे 4 कॉलम दिसत आहेत लोह्याचे. याच्या आधी हे नव्हते. जेव्हापासून हे खोदकाम सुरू केलेलं आहे तेव्हापासून हे 4 कॉलम देऊन सेंटरला सपोर्ट देण्यात आलेला आहे. जर या खोदकामामुळे कोणत्याही प्रकारचा धोका नाही तर मग हे कॉलम देण्याचं कारण काय?